परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबा जुंदेजी यांच्या आदेशाप्रमाणे आज या गोव्या या परिसरामध्ये भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे आणि त्या प्रेत्यर्थ आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष श्रीमाननीय शंकररावजी हेडवकाकाजी यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित असलेले गट नंबर 8 चे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राऊत गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित सर्व सेवक बांधव सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। या दौऱ्यामध्ये मला जे अनुभव आले मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, जेव्हा केव्हा दौऱ्याचं नाव निघतं आणि गुरुजी जेव्हापासून पुण्यामध्ये दौरा झाला तेव्हापासून माझा दौऱ्याप्रती आणि या परमेश्वरी कार्याप्रती उत्साह आणि ऊर्जा पहिल्यापासूनच वाढत आली आहे। आणि आता यावेळेस पुणे परिसरातून टोटल 9 सेवक आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला। तर जे 8 सेवक होते ते येऊन कार्यक्रम 24 तारखेचा अटेंड करून गेले आणि आता 3 सेवक आम्ही पुणे परिसरातील या परिसरामध्ये उपस्थित आहेत। तर जेव्हा या गोवा दौऱ्याचं नियोजन ठरलं तेव्हापासूनच मनामध्ये एक वेगळा उत्साह आणि एक वेगळी ऊर्जा तयार झालेली होती। या दौरा पार पाडण्यासाठी परमेश्वरी कृपेने प्रत्येकाकडे काही ना काही नियोजन ज्याला जे जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतो। तर माझ्याकडे सुद्धा आदरणीय राजेशभाऊ देवगुडे यांनी जेवणाचं नियोजनाचं काम दिलं होतं। तर मी पनवेलमध्ये नाश्त्यासाठी आणि जे तुम्ही रत्नागिरीला आले त्या रत्नागिरी परिसरामध्ये जेवणासाठी मी नियोजनासाठी प्रयत्न करत होतो। आता जो रत्नागिरी परिसर आहे त्या परिसरामध्ये कोणी पण ओळखीचा नाही आहे। तर मी गुगलवरून सर्च मारून बरेचशा 8-10 लोकांचे कॉन्टॅक्ट काढले आणि त्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते। तर पहिल्यांदा असं झालं की ज्या व्यक्तीकडून माहिती मिळाली ज्या व्यक्तीविषयी कॉन्टॅक्ट फोन करून माहिती मिळवली तर त्या व्यक्तीसोबत जवळपास 99% फायनल झाल्यासारखंच होतं आणि त्या व्यक्तीला मी जेवण देणार होतो, जेवणाचा ऑर्डर देणार होतो। पण झालं असं की जेव्हा त्याला 1-2 दिवसांमध्ये फायनल करायचं आहे तर मला ज्या दिवशी फायनल करणार होतं त्या दिवशी मला एक फोन आला, म्हणे दादा तुम्हाला तुमचे काही सत्संगाचे लोक येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जेवण द्यायचं आहे। म्हटलं हो। तर म्हणे मी तुम्हाला याच्या अगोदर फोन केला होता पण मला जास्त बोलता आलं नाही, मी जरा व्यस्त होतो। मग ठीक आहे काय हरकत नाही। मग त्यांना सांगितलं मी की मार्ग काय आहे। त्यांना सांगितलं की हा मार्ग जगापेक्षा वेगळा कसा आहे आणि यामध्ये येणारे लोक कसे आहेत। तर मी त्यांना त्या आपल्या मार्गाविषयी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीचा भाव खूप सुंदर वाटला मला आणि त्या व्यक्तीला मी आपला ऑर्डर दिला। ऑर्डर दिल्यानंतर त्या रत्नागिरीच्या व्यक्तीला ज्या दिवशी तुम्हाला तो जेवणाचा संच मिळाला त्या दिवशी माझं त्याच्याशी बोलणं झालं। तो माणूस म्हटला की मला एक वेगळे पण जाणवलं, मी आतापर्यंत एवढे कार्य करत आलो पण मला एक वेगळे पण जाणवलं। म्हणजे तुमच्या कार्यातले लोक ज्या दिवशी मी जेवण तुमच्या स्टेशनवर आणून दिलं म्हणे त्या दिवशी वेळेवर प्लॅटफॉर्म चेंज झाला म्हणजे गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागणार होती आणि शेवटी गाडी लागली 5व्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणि त्या ठिकाणी गाडी खूप वेळ थांबत नाही म्हणे दादा। तर मला भीती वाटत होती म्हणे की बाबा मी आता दुसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरचं जेवण 5व्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर कसं देऊ। पण तुमच्या या सगळ्या ग्रुपमधले लोक इतके शांत आणि समजदार वाटले म्हणे, त्यांनी खूप मदत केली म्हणे आम्हाला आणि त्या मदतीच्या माध्यमातून मला हे करणं सोपं झालं। तर मी त्यांना एक शब्द बोललो, म्हटलं मी जवळपास 99% हा ऑर्डर मी दुसऱ्याला देणार होतो पण मला माहिती नाही म्हटलं की परमेश्वराची काय रचना होती। तुम्ही ज्या पद्धतीने शब्द वापरले त्या शब्दाकडे मी आकर्षित झालो आणि परमेश्वराने माझ्या मुखातून मला सद्बुद्धी पुरवली आणि मला तो ऑर्डर तुमच्याकडे देण्यास भाग पाडला। त्या व्यक्तीला ते माझं संभाषण खूप आवडलं। तो व्यक्ती म्हटला की दादा म्हणे मी तुमच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला या मानव धर्माच्या ज्या पद्धतीचे कार्य तुम्ही करत आहे म्हटलं त्यांना आम्ही सांगितलं मी त्यांना सांगितलं की बाबा आम्ही मूर्तीपूजा कुठल्याही पद्धती करत नसतो, मानवाने मानवाशी कसे वागले पाहिजे आणि परमेश्वराचे गुण आपल्या कर्मामध्ये कसे उतरवले पाहिजे हाच या मानव धर्माचा एक कर्मभक्ती म्हणून आणि ही या मानव धर्माची साधना आहे। तर हे त्यांच्याशी माझं संभाषण झालं। ते म्हटले दादा म्हणे माझी खूप इच्छा आहे की मी जमतपर्यंत याच्यानंतर जेव्हा कार्यक्रम होईल तर मी नक्की प्रयत्न करेन म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला येण्याचा
आणि मी जेव्हा केव्हा मी पुण्याला येईल म्हणे मी तुम्हाला आवर्जून आठवणीने फोन करेल आणि मी तुमच्याशी जरूर भेट करेल म्हणे. आणि आपण या रत्नागिरी परिसरामध्ये किंवा या कोकण परिसरामध्ये भरपूर ठिकाणी अंधश्रद्धा आणि भूतबाधा असे प्रकरण आहेत म्हणे. आणि कारण मी मार्गाविषयी बरीचशी माहिती त्यांना दिली होती. ते म्हटले दादा म्हणे तुमच्याशी भेटून मी जरूर या मार्गाविषयी काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन आणि मी माझ्या सुद्धा जर काही याच्यात हातभार लागेल तर मी त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेन. तर बघा कसं असतं की आपला भाव किती महत्वाचा, आपण या परमेश्वरी कार्याप्रती कसा भाव ठेवतो हा खूप महत्वाचा आहे. आता आम्हाला खूप कमी दौरे मिळतात, पण जेव्हा गोव्याचा दौरा झाला तर माझी मनातून इच्छा होती की या दौऱ्याला मी जास्तीत जास्त वेळ सेवकासोबत राहू शकलो पाहिजे, जेणेकरून या दौऱ्याचा आनंद मला पण मिळाला पाहिजे. आणखी एक अनुभव सांगतो. जेव्हा आम्ही तीन सेवक दोन सेवक धनराज दादा बेशराम आणि आम्ही दोघं जण ट्रेनने आलो, बाकीचे सेवक जे होते ते फोर व्हीलरने आलेले होते. तर बघा आम्ही ज्या ट्रेनची तिकीट बुक केलेली होती ते तिकीट 23 तारखेची होती. 23 तारखेला संध्याकाळी 6:45 वाजता ट्रेन पुण्यावरून सुटणार होती आणि पुण्यावरून ती इकडे सकाळी जवळपास 6 वाजता पहाटेला पोहोचणार होती. तर मी घरून टिफिन घेतला, सगळी बॅग पॅक केली आणि स्टेशनवर पोहोचलो. 6:15 वाजले होते, 6:45 गाडी सुटणार होती. तर मी बघितलं की गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागत आहे, तर मला दिसलं की गाडी रिशेड्यूल झालेली आहे, म्हणजे गाडीचा टाइम चेंज झाला आहे आणि गाडी रात्री 11:45 सुटणार आहे. तेव्हाच माझ्या मनामध्ये इतकी निराशा झाली. मी म्हटलं यार मी 11:45 वाजता जर गाडीतून निघेल, गाडी 4 घंटे लेट पोहोचेल, तर मी 11 आणि 12 वाजेल मला तिथे पोहोचायला आणि मी तयारी केव्हा करेल आणि ही चर्चा बैठक या परमेश्वरी गुणाची जी आहे ही मला भेटणार नाही. तिथूनच मला खूप पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, मला खूप वाईट वाटलं. तर मी तिथेच परमेश्वराला म्हटलं बाबा मला तुमचा कार्यक्रम पूर्णपणे भेटला पाहिजे आणि माझा आनंद कमी झाला नाही पाहिजे. तर अशा तुम्ही मला योग द्या. तुम्ही कसं घडवता ते मला माहिती नाही, पण मला या दौऱ्यामध्ये मी या दौऱ्याच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये मुकलो नाही पाहिजे आणि या परमेश्वराची गुणाची चर्चा बैठक मला पूर्णपणे मिळाली पाहिजे असा भाव मी तिथे उपस्थित केला आणि परमेश्वराजवळ शब्द ठेवला. आता बघा रात्री 11:15 वाजता मग मी परत घरी येऊन परत स्टेशनला गेलो. 11:15 वाजता ट्रेन सुटली आणि त्या गाडीचा टाइम होता जवळपास 11 वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचणार होती, जे गोवा परिसरामध्ये मडगाव स्टेशन आहे त्या स्टेशनला. त्या गाडीला दुसरे मधातले स्टॉप नव्हते. ते गाडी सावंतवाडी स्टेशन जे होतं, सावंतवाडी मडगावच्या अगोदरचं स्टेशन होतं, ते सुपरफास्ट एक्सप्रेस होती आणि सावंतवाडी स्टेशन पासून ती डायरेक्ट मडगाव जंक्शनला थांबणार होती. आणि तुम्ही जे सर्व सेवक नागपूर परिसरातून आले ते VM स्टेशनला उतरले, तर त्या स्टेशन पासून हा जो परिसर आहे हा थोडा जवळ आहे आणि मी जर मडगाव पासून आलो असतो तर मला जवळपास 1.5 तास, कमीत कमी 1.5 तास मला लागला असता. तर माझ्या मनामध्ये प्रश्न सुरू झाले. मी म्हटलं बाबा आपण कसं करायचं, सावंतवाडी पासून जाताना पण आपल्याला 1.5 तास लागेल, कारण गाडी लेट झाली होती 4 तास. मी जर 11 वाजता तिथे स्टेशनवर पोहोचलो असतो तर मी इथे किती वाजता पोहोचेल आणि मी तयारी केव्हा करेल आणि मला हा कार्यक्रम मिळणार की नाही, असे भरपूर प्रश्न माझ्या मनात तयार झाले. सकाळ झाली, 9 वाजला, 9 जवळपास वाजले होते, 8:30-9 आणि सावंतवाडी स्टेशनला गाडी पोहोचणार होती. त्याच्या अगोदर हे प्रश्न माझ्या डोक्यात सुरू होते. तर मी बाबाला प्रणाम केला, भगवंताला म्हटलं ही गाडी VM स्टेशनला त्या थांबत नाही. म्हटलं बाबा सावंतवाडी नंतर डायरेक्ट मडगाव स्टेशनला थांबते. जर मी म्हटलं बाबा 11 वाजता जर मडगाव स्टेशनला पोहोचेल तर मी या ठिकाणी केव्हा पोहोचेल आणि केव्हा मी तयारी करून त्या बाबाच्या कार्यक्रमाला जाईल. म्हणून मी भगवंताला प्रणाम केला. म्हटलं बाबा तुम्ही काहीही करा, 2 मिनिटासाठी का होईना, सिग्नल साठी का होईना, पण मधात या VM स्टेशनला तुम्ही गाडी थांबवा. असा मी बाबाला प्रणाम करून मनातला मनात योग मागितला आणि माझ्यासोबत जे उपस्थित सेवक आहेत धनराज दादा मिश्रा त्यांना सुद्धा तेच म्हटलं. तर त्यांनी पण योग मागितला. गाडी सावंतवाडी स्टेशनला पोहोचायचीच होती. तर दादाजवळ म्हटलं दादा सावंतवाडी पासून आपण चाललो जाऊ का डायरेक्ट, नाही तर दादा म्हणे तसं करू शकतो म्हणे आपण. पण परत मनात प्रश्न उपस्थित झाला. मी म्हटलं आत्ताच थोड्या वेळा पहिले आपण परमेश्वराला विनंती केली की बाबा तुम्ही 2 मिनिटासाठी जरी गाडी त्या VM स्टेशनला थांबवा
म्हटलं परत आपणच केलेल्या प्रश्नावर आपणच बाबाला जो योग मागितलाय त्याच्यावरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. म्हटलं हे बरोबर नाही, आपल्या विश्वासाला कमजोर करणं चुकीचं आहे. म्हणून मी परत बाबाला प्रणाम केला आणि बाबाला म्हटलं की बाबा, माझ्या मनामध्ये जो मी अविश्वास दाखवला तुम्हाला जो योग मागितला की तुम्ही या व्हीएम स्टेशनला 2 मिनिटासाठी तरी का होईना गाडी थांबवून द्या, जेणेकरून मला जाताना सोपं पडेल, असा शब्द मी परमेश्वराला ठेवला. त्या गोष्टीवर मी अविश्वास दाखवत आहे, तर हे बरोबर नाही होते. आणि त्या गोष्टीची मी परमेश्वराला माफी मागितली आणि दादांना पण म्हटलं नाही, आपण सावंतवाडीला उतरणार नाही, कारण बाबाला जो योग मागितला म्हटलं आपण त्याच्यावर अविश्वास दाखवला सारखा होता. बघा काय घडलं. सावंतवाडी स्टेशनला गाडी थांबली, 2 मिनिटाचा स्टॉप होता. त्याच्यानंतरचं जे स्टेशन होतं ते मडगाव स्टेशन होतं. ते एक्सप्रेस असल्यामुळे मधात थांबणार नव्हती गाडी. काय परमेश्वराची लीला आहे मला माहिती नाही. सावंतवाडी स्टेशन नंतर तिसरं स्टेशन होतं व्हीएम स्टेशन. त्या स्टेशनला गाडी आली, गाडी हळूहळू झाली आणि गाडी तिथे थांबली. मी तिथेच परमेश्वराला धन्यवाद मानले आणि दादाला म्हटलं, परमेश्वराने माझे बोलणे आणि आपण मागितलेला योग ऐकला. किती ह्या परमेश्वराची लीला आहे, किती या परमेश्वराचे गुणगान आपण गायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीसाठी हा परमेश्वराप्रती आपला असलेला विश्वास हा आपण कधी कमजोर होता कामा नाही. या परमेश्वराप्रती असलेली श्रद्धा आणि भावना आपण चांगली ठेवली पाहिजे. मनामध्ये चुकीचे विचार आणि भावना आणली नाही पाहिजे. हे मला या माध्यमातून शिकायला मिळालं. आपण सर्वांनी सुद्धा परमेश्वराप्रती असलेली आपली आस्था आणि विश्वास कधीही न डगमगता परमेश्वरावर 100% विश्वास ठेवून आपले कार्य केले पाहिजे. एवढंच मला या माध्यमातून बोलायचं होतं. माझ्या बोलण्यामध्ये विचार लेण्यामध्ये काही चुकून झाली असेल, सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. महान त्यागी बाबा जुंदजी यांना सुद्धा क्षमा मागतो. उपस्थित सर्व सेवक सेविका, बालगोपाल सर्वांना क्षमा मागतो. सर्वांना माझा नमस्कार.